नमस्कार. भारतीय शिक्षण प्रसारक संस्था अंबाजोगाई, स्वातंत्र्यवीर सावरकर शैक्षणिक संकुल बीड मधील स्वातंत्र्यवीर सावरकर कनिष्ठ महाविद्यालय इयत्ता 12वी अर्थशास्त्र या विषयाच्या प्रकरण क्रमांक 2 भाग 4 एकूण उपयोगिता आणि सीमांत उपयोगिता यामधील परस्पर संबंध. आजच्या या तासिकेमध्ये आपण एकूण उपयोगिता आणि सीमांत उपयोगिता यामध्ये असणारा परस्पर संबंध हा बघणार आहोत. याचा अभ्यास करत असताना आपणाला एकूण उपयोगिता आणि सीमांत उपयोगिता यामधील फरक देखील आपल्याला या परस्पर संबंधाच्या आधारे आपल्याला बघता येतो किंवा या दोन संकल्पनांमध्ये असणारा फरक आपल्याला सांगता येऊ शकतो. चला तर मग आज आपण एकूण उपयोगिता आणि सीमांत उपयोगिता यामधील परस्पर संबंध अभ्यासूया. आज आपण एकूण उपयोगिता आणि सीमांत उपयोगिता यामधील परस्पर संबंध बघणार आहोत. अर्थशास्त्रीय विश्लेषणामध्ये एकूण उपयोगिता आणि सीमांत उपयोगिता या महत्त्वाच्या दोन संकल्पना आहेत. या एकूण उपयोगिता आणि सीमांत उपयोगिता म्हणजे काय हे आपण मागच्या लेक्चरमध्ये बघितलेलं आहे. एकूण उपयोगिता म्हणजे उपभोक्त्याने उपभोगलेल्या वस्तूच्या सर्व नगापासून उपभोक्त्याला मिळणाऱ्या उपयोगितेची बेरीज म्हणजे एकूण उपयोगिता होय. तर उपभोक्त्याने उपभोगलेल्या वस्तूच्या वाढीव नगापासून उपभोक्त्याला मिळणारी उपयोगिता म्हणजे सीमांत उपयोगिता होय. तरी एकूण उपयोगिता आणि सीमांत उपयोगिता यामध्ये असणारा परस्पर संबंध आज आपण एका उदाहरणाद्वारे तक्ता आणि आकृती या दोन साधनांच्या साहाय्याने म्हणजे तक्त्याद्वारे आणि आकृतीद्वारे एकूण उपयोगिता आणि सीमांत उपयोगिता यामधील आपण परस्पर संबंध आज इथं बघणार आहोत. तर एक उदाहरणात दाखल म्हणून आपण इथे एक तक्त्यामध्ये एक उदाहरण घेऊया. समजा एक उपभोक्ता आहे, त्याने क्ष वस्तूच्या नगाचा उपभोग घेतलेला आहे. क्ष वस्तूचे 1, 2, 3, 4, 5, 6 आणि 7 असे एकूण 7 नगांचा उपभोग एका उपभोक्त्याने घेतलेला आहे. या पहिल्या नगापासून उपभोक्त्याला मिळालेली एकूण उपयोगिता 10 आहे आणि सीमांत उपयोगिता देखील 10 आहे. म्हणजे पहिल्या नगापासून उपभोक्त्याने उपभोग घेतल्यानंतर त्याला मिळालेली जी एकूण उपयोगिता आहे ती 10 आहे आणि सीमांत उपयोगिता देखील 10 आहे. उपभोक्त्याने क्ष वस्तूचा दुसऱ्या नगाचा उपभोग घेतला. दुसऱ्या नगाचा उपभोग घेतला असता उपभोक्त्याला एकूण उपयोगिता 18 मिळाली, तर सीमांत उपयोगिता ही 8 मिळालेली आहे. उपभोक्त्याने तिसऱ्या नगाचा उपभोग घेतला असता उपभोक्त्याला मिळालेली जी एकूण उपयोगिता आहे, उपभोक्त्याला मिळालेली जी एकूण उपयोगिता आहे ती 24 आहे आणि मिळालेली सीमांत उपयोगिता ती 6 आहे. उपभोक्त्याने जेव्हा क्ष वस्तूचा चौथा नग उपभोगला तेव्हा उपभोक्त्याला मिळालेली जी एकूण उपयोगिता आहे ती 28 आहे आणि मिळालेली सीमांत उपयोगिता ही 04 आहे. उपभोक्त्याने पाचव्या नगाचा उपभोग घेतला. उपभोक्त्याने पाचव्या नगाचा उपभोग घेतला असता उपभोक्त्याला मिळालेली जी एकूण उपयोगिता आहे ती 30 एवढी आहे आणि सीमांत उपयोगिता 02 एवढी मिळालेली आहे. उपभोक्त्याने 6व्या नगाचा उपभोग घेतला असता उपभोक्त्याला मिळालेली जी एकूण उपयोगिता आहे ती 30 आहे आणि मिळालेली सीमांत उपयोगिता ही 0 आहे. कारण एकूण उपयोगितेमध्ये इथं 0 भर पडलेली आहे. म्हणजे 5व्या नगापासून मिळालेली एकूण उपयोगिता 30 आहे, 6व्या नगाची मिळालेली एकूण उपयोगिता 30 आहे, म्हणजे सीमांत उपयोगिता इथं 0 मिळालेली आहे. 7व्या नगाचा उपभोग घेतला असता उपभोक्त्याला मिळालेली एकूण उपयोगिता 28 आहे आणि त्यामुळे मिळालेली जी सीमांत उपयोगिता आहे ती -2 एवढी आहे. आता याच तक्त्याद्वारे किंवा या तक्त्यामध्ये घेतलेले हे जे उदाहरण आहे या उदाहरणाच्या सहाय्याने आपण इथं एकूण उपयोगिता वक्र आणि सीमांत उपयोगिता वक्र काढू. एकूण उपयोगिता वक्र आणि सीमांत उपयोगिता वक्र या सहाय्याने या एकूण उपयोगिता आणि सीमांत उपयोगिता यामध्ये असणारा परस्पर संबंध या दोन साधनांच्या सहाय्याने, दोन बाबींच्या सहाय्याने कोष्टक, तक्ता आणि आकृती या सहाय्याने या ठिकाणी आपण स्पष्ट करणार आहोत. म्हणून आता याच हे जे तक्ता घेतलेले या तक्त्याच्या आधारे आपण इथे एकूण उपयोगिता वक्र आणि सीमांत उपयोगिता वक्र काढू.
क्ष अक्ष हा जो अक्ष आहे हा क्ष अक्ष, या क्ष अक्षावर वस्तूचे नग दर्शविलेले आहेत. तर हा य अक्ष, या य अक्षावरती एकूण उपयोगिता आणि सीमांत उपयोगिता दर्शविलेली आहे. योग्य प्रमाण घेऊन या ठिकाणी असणारी सर्वाधिक असणारी जी एकूण उपयोगिता आहे ही एकूण उपयोगिता आणि कमीत कमी असणारी सीमांत उपयोगिता याचा विचार करून एक विशिष्ट प्रमाण घेऊन आपण या ठिकाणी इथं हे उपयोगिता दर्शविलेली आहे. या क्ष अक्षावर हे क्ष वस्तूचे नग दर्शविलेले आहेत. आता या ठिकाणी पहिला जो नग आहे या पहिल्या नगापासून, हा पहिला नग आहे, पहिल्या नगापासून मिळालेली जी एकूण उपयोगिता आहे, सर्वप्रथम आपण एकूण उपयोगिता वक्र काढू. एक मिळालेली जी एकूण उपयोगिता आहे ती 10 आहे. म्हणजेच ही 10 या 8 आणि 12च्या मधामधील म्हणजे त्याचा जो काही समन्वय बिंदू आहे तो आपल्याला या ठिकाणी असा घेता येईल. म्हणजे एकूण उपयोगिता या पहिल्या नगापासून 10 मिळालेली आहे. दुसरा नग उपभोगला तेव्हा दुसऱ्या नगापासून मिळालेली जी एकूण उपयोगिता आहे ती 18 आहे. 18 म्हणजे 16 आणि 20च्या दरम्यान येईल. आणि म्हणून ती जी एकूण उपयोगिता आहे ही एकूण उपयोगिता दर्शवणारा जो बिंदू आहे तो आपण इथं असा घेतलेला आहे. तो आपण इथं जोडून घेऊ. तिसऱ्या नगापासून मिळालेली जी उपयोगिता आहे, तिसऱ्या नगापासून मिळालेली एकूण उपयोगिता 24 आहे. 24 म्हणजे ही या ठिकाणी आलेली आहे. तर आपण या पद्धतीने हे सर्व प्रत्येक नगापासून मिळालेली जी उपयोगिता आहे ही उपयोगिता आपण या ठिकाणी दर्शवणारे बिंदू घेत आहोत. चौथ्या नगापासून मिळालेली जी एकूण उपयोगिता ती 28 आहे. 28 उपयोगिता दर्शवणारा बिंदू हा या ठिकाणी आहे. म्हणजे आपण हा बिंदू या ठिकाणी असा जोडून घेऊ किंवा हा बिंदू या क्ष अक्षावर दर्शवलेल्या चौथ्या नगापासून मिळालेली जी 28 उपयोगिता आहे ही 28 उपयोगिता दर्शवणारा बिंदू इथं घेतलेला आहे. पाचव्या नगापासून मिळालेली जी उपयोगिता आहे ती 30 आहे. म्हणजे 28 आणि 32च्या मधामध्ये येणार आहे. आणि म्हणून ही जी उपयोगिता आहे ही उपयोगिता दर्शवणारा जो बिंदू आहे तो या ठिकाणी येईल. तो आपण घेऊया. या पद्धतीने आपण हे बिंदू घेत आहोत. आता त्यानंतर पाचव्या नगापासून जी असणारी 30 आहे, 6व्या नगापासून देखील 30च उपयोगिता मिळालेली आहे. 6व्या नगापासून मिळालेली जी उपयोगिता आहे ही किती आहे? 30च आहे. म्हणून तो बिंदू हा या ठिकाणी येईल. आणि 7व्या नगाचा उपभोग घेतल्यानंतर मिळालेली जी उपयोगिता आहे ती 28 आहे. आणि म्हणून हा 28 उपयोगिता दर्शवणारा 7व्या नगापासूनची उपयोगिता दर्शवणारा जो बिंदू आहे तो या ठिकाणी येईल. आता आपण हे जे बिंदू आहेत हे सर्व बिंदू असे एकमेकांना जोडून घेऊ. म्हणजे आपल्याला मिळणारा जो वक्र आहे हा वक्र एकूण उपयोगिता वक्र मिळेल. मिळणारा हा जो वक्र आहे हा वक्र एकूण उपयोगिता दर्शविणारा वक्र आहे. म्हणजेच आपण हा जो वक्र काढलेला आहे हा वक्र एकूण उपयोगिता प्रत्येक नगापासून प्रत्येक नगाचा उपभोग घेतल्यानंतर उपभोक्त्याला मिळणारी जी एकूण उपयोगिता आहे ही उपयोगिता दर्शवितो. आणि म्हणून आपण याला नाव देऊया EU, म्हणजेच एकूण उपयोगिता दर्शवणारा वक्र. आता याच पद्धतीने आपण सीमांत उपयोगिता दर्शवणारा वक्र आपण या ठिकाणी काढणार आहोत. आणि म्हणून सीमांत उपयोगिता आता पहिल्या नगापासून मिळणारी जी सीमांत उपयोगिता आहे ती 10 आहे. म्हणून ही 10च या ठिकाणी या पद्धतीने ही 10 उपयोगिता दर्शवणारा हा बिंदू आपण घेतलेला आहे. त्यानंतर दुसऱ्या नगाचा उपभोग घेतल्यानंतर मिळालेली जी सीमांत उपयोगिता आहे ती 8 आहे. 8 आहे म्हणजे ह्या दुसरा नग आणि 8 उपयोगिता ती या पद्धतीने येईल. म्हणजे हा बिंदू इथे आलेला आहे. दुसऱ्या नगाचा उपभोग घेतल्यानंतर उपभोक्त्याला मिळालेली जी सीमांत उपयोगिता आहे ती 8 आहे. आणि हे
दुसऱ्या नगापासून मिळालेली सीमांत उपयोगिता 8 उपयोगिता दर्शवणारा बिंदू इथं घेतलेला आहे. त्यानंतर तिसऱ्या नगाचा उपभोग घेतल्यानंतर उपभोक्त्याला मिळालेली जी सीमांत उपयोगिता आहे ती 6 आहे. 6 म्हणजे या 4 आणि 8च्या मधामध्ये येईल आणि म्हणून तो जो बिंदू आहे तो आपण इथं या पद्धतीने घेऊया. तिसऱ्या नगापासून मिळालेली सीमांत उपयोगिता दर्शवणारा बिंदू आपण इथं घेतलेला आहे. त्यानंतरचा जो काही चौथ्या नगापासून मिळालेली सीमांत उपयोगिता 4 आहे. म्हणजेच हा 4 उपयोगिता दर्शवणारा चौथ्या नगाची 4 उपयोगिता दर्शवणारा बिंदू आपण इथं घेतला का, हा या ठिकाणी आहे. आता पाचव्या नगाची सीमांत उपयोगिता 2 आहे. म्हणजे 2 या अबिंदूमध्ये 0 उपयोगिता आहे आणि या 4 आणि या 0च्या मधामध्ये हा 2 येईल आणि म्हणून 2 उपयोगिता दर्शवणारा बिंदू आपण पाचव्या नगाचा जो आहे तो या ठिकाणी घेतलेला आहे. आता 6व्या नगाची जी काही सीमांत उपयोगिता आहे, 6व्या नगाचा उपभोग घेतल्यानंतर उपभोक्त्याला मिळालेली जी सीमांत उपयोगिता आहे ती किती आहे, 0 आहे आणि म्हणून हा 6वा नग आहे आणि म्हणून ही जी उपयोगिता आहे ती या ठिकाणी आहे. 7व्या नगाचा उपभोग घेतल्यानंतर उपभोक्त्याला मिळालेली जी काही सीमांत उपयोगिता आहे ती -2 आहे आणि ही -2 असलेली जी सीमांत उपयोगिता आहे ही सीमांत उपयोगिता मात्र या 0च्या खालच्या बाजूला येईल आणि 0च्या खालच्या बाजूला म्हणजे ती या ठिकाणी आलेली आहे आणि 7वा नग हा या ठिकाणी आहे आणि म्हणून या बिंदूला समांतर असणारा बिंदू आपण इथं घेतलेला आहे आणि हा 7वा जो नग आहे तो 7व्या नगापासून मिळालेली जी सीमांत उपयोगिता आहे ही इथं आपण घेतलेली आहे. तर अशा प्रकारे हे जे बिंदू आहेत हे प्रत्येक नगाचा उपभोग घेतल्यानंतर उपभोक्त्याला मिळणारी जी काही सीमांत उपयोगिता आहे ही सीमांत उपयोगिता दर्शवणारे बिंदू आपण इथं घेतलेले आहेत आणि हे बिंदू असे एकमेकांना जोडले असता हा एक वक्र तयार झालेला आहे. हे सर्व बिंदू आपण एकमेकांना जोडून घेतले आणि हे जोडून घेतल्यानंतर हा या ठिकाणी एक वक्र तयार झालेला आहे. हा जो वक्र आहे हा वक्र म्हणजेच सीमांत उपयोगिता वक्र होय. CU वक्र होय आणि हा एकूण उपयोगिता वक्र आहे. हा एकूण उपयोगिता वक्र आहे. आता या ठिकाणी या दोन्हीमध्ये असणारा जो परस्पर असणारा जो समन्वय बिंदू आहे तर हे बिंदू आपण जर बघितले तर या दोन्हीच्या तक्ता आणि आकृती यामध्ये हा जो बिंदू आहे हा आपण इथं डॉट रेषेने 6व्या नगापासून मिळालेली जी काही एकूण उपयोगिता आहे, 6व्या नगाचा उपभोग घेतल्यानंतर उपभोक्त्याला मिळालेली जी एकूण उपयोगिता आहे ती इथं सर्वाधिक आहे म्हणजे 30 आहे आणि मिळणारी जी सीमांत उपयोगिता आहे ती 0 आहे. म्हणजे ही जी पातळी आहे ही पातळी या आकृतीमध्ये आपण या बिंदूने दर्शविलेली आहे आणि या बिंदूला इथं आपण तृप्ती बिंदू असं म्हणणार आहोत किंवा याला तृप्ती बिंदू असं म्हटलेलं आहे. कारण या अवस्थेमध्ये उपभोक्त्याला मिळालेली जी उपयोगिता आहे ही उपयोगिता किंवा मिळालेलं जे समाधान आहे हे समाधान सर्वाधिक आहे आणि म्हणून या बिंदूलाच कमाल उपयोगिता किंवा कमाल समाधानाचा बिंदू असंही म्हणतात. हा जो बिंदू आहे हा बिंदू कमाल समाधानाचा बिंदू असे म्हणतात किंवा त्याला तृप्ती बिंदू असंही म्हटलेलं आहे. तर हे आपण या ठिकाणी हे एकूण उपयोगिता वक्र आणि सीमांत उपयोगिता वक्र काढलेला आहे. आता या ठिकाणी आपण या एकूण उपयोगिता आणि सीमांत उपयोगिता या दोन्हीमध्ये असणारा जो परस्पर संबंध आहे हा दोन्हीमध्ये असणारा परस्पर संबंध हे वक्र आणि कोष्टक याच्या आधारे आपण बघूया. तर या कोष्टकाच्या आधारे किंवा तक्त्याच्या आधारे आणि आकृतीच्या आधारे एकूण उपयोगिता आणि सीमांत उपयोगिता यामध्ये आढळून येणारे जो परस्पर संबंध आहेत ते असे आहेत की पहिला जो परस्पर संबंध आढळून येतो तो काय येतो की ह्या दोन्हीचं निरीक्षण करूया आपण. दोन्हीचं निरीक्षण केल्यानंतर आपल्या असं लक्षामध्ये येतं की या ठिकाणी जो उपभोक्त्याने उपभोगलेला जो पहिला नग आहे किंवा सुरुवातीचा नग आहे
त्या नगापासून मिळालेली एकूण उपयोगिता आणि सीमांत उपयोगिता समान आहे. म्हणजे एकूण उपयोगिता आणि सीमांत उपयोगिता ही कशी आहे, सारखी आहे किंवा समान आहे. इथं देखील बघा आकृतीमध्ये हा जो बिंदू आहे हा बिंदू काय दर्शवितो, पहिल्या नगापासून मिळालेली एकूण उपयोगिताही दर्शवितो आणि सीमांत उपयोगिताही दर्शवितो. म्हणजे एकूण उपयोगिता आणि सीमांत उपयोगिता दर्शवणारा इथं एकच बिंदू आहे. आणि म्हणून या बिंदूमध्ये एकूण उपयोगिता आणि सीमांत उपयोगिता इथं समान असलेली दिसून येते. आणि म्हणून पहिला परस्पर संबंध किंवा दोन्हीमध्ये आढळून येणारा जो संबंध आहे त्यापासून आपल्याला असं म्हणता येईल की पहिल्या नगाची किंवा सुरुवातीच्या नगाची एकूण उपयोगिता आणि सीमांत उपयोगिता ही सारखी असते किंवा समान असते. आता दुसरा जो परस्पर संबंध किंवा दुसरी जी बाब आपल्या लक्षामध्ये येते ती अशी आहे की जसजसा उपभोक्ता वस्तूच्या नगाचा उपभोग घेत जातो तसतशी एकूण उपयोगिता ही घटत्या दराने वाढत गेलेली आहे किंवा वाढत गेलेली आहे. म्हणजे उपभोक्त्याने या नगांचा जसजसा उपभोग वाढवलेला आहे तसतशी त्यापासून मिळालेली जी एकूण उपयोगिता आहे ती वाढत गेलेली आहे. परंतु ती कशी वाढत गेलेली आहे तर घटत्या दराने वाढत गेलेली आहे. आणि सीमांत उपयोगिता मात्र घटत गेलेली आहे. सीमांत उपयोगिता घटत गेलेली आहे. आणि म्हणून वक्राचाही आपण जर या वक्राचं स्वरूप जर बघितलं तर बघा जसजसा उपभोक्त्याचे हे नग उपभोगातील नग असे वाढत जातात तसतसा हा जो वक्र आहे हा वक्र हा डावीकडून उजवीकडे वर असा चढत गेलेला आहे आणि एका विशिष्ट पातळीला तो स्थिर झालेला आहे आणि शेवटी असा तो खाली झुकलेला आहे. म्हणजे शेवटी तो घटत गेलेला आहे. इथं तिसरा जो आपल्याला या निरीक्षणावरून तिसरी जी बाब आपल्या लक्षामध्ये येते ती अशी आहे की जेव्हा एकूण उपयोगिता सर्वाधिक असते म्हणजे एकूण उपयोगिता ही सर्वाधिक आहे तेव्हा मात्र सीमांत उपयोगिता शून्य झालेली आहे. आणि म्हणून तिसरा जी बाब किंवा तिसरा परस्पर संबंध दर्शवित असताना आपल्याला असं म्हणता येईल की जेव्हा एकूण उपयोगिता सर्वाधिक असते तेव्हा सीमांत उपयोगिता ही शून्य असते. सीमांत उपयोगिता ही शून्य मिळते किंवा शून्य असते. इथंही त्याच पद्धतीने बघा आता इथं सर्वाधिक असणारी एकूण उपयोगिता दर्शवणारा बिंदू हा या ठिकाणी आहे आणि सीमांत उपयोगिता दर्शवणारा बिंदू हा क्ष अक्षावर आहे. आणि या क्ष अक्षावर असणाऱ्या कोणत्याही बिंदूमध्ये उपयोगिता ही शून्य आहे. म्हणजे या 6व्या क्रमांकाचा जो वस्तूचा नग आहे या नगापासून मिळालेली जी सीमांत उपयोगिता आहे ती शून्य आहे. आणि म्हणून हा जो बिंदू आहे तो क्ष अक्षावर दर्शविलेला आहे. कारण या क्ष अक्षावर कोणत्याही ठिकाणी कोणत्याही बिंदूमध्ये असलेली सीमांत उपयोगिता किंवा उपयोगिता ही शून्य आहे. आणि म्हणून आपल्याला जेव्हा एकूण उपयोगिता ही सर्वात जास्त असते सर्वाधिक असते तेव्हा मात्र सीमांत उपयोगिता शून्य झालेली असते. सीमांत उपयोगिता ही शून्य झालेली असते. आणि ही जी अवस्था आहे ही जी पातळी आहे ही पातळी म्हणजेच उपभोक्त्याला मिळालेल्या समाधानाची कमाल पातळी आहे. या पातळीमध्ये उपभोक्त्याला सर्वाधिक समाधान मिळतं. सर्वाधिक समाधान मिळून देणारी ही स्थिती आहे. आणि म्हणून याच बिंदूला तृप्ती बिंदू असं म्हणतात. कारण याच अवस्थेमध्ये उपभोक्त्याने उपभोगलेल्या त्या वस्तूच्या नगापासून मिळालेली जी उपयोगिता असते ती सर्वाधिक असते आणि अधिक समाधान मिळवणारी ही स्थिती असल्यामुळे हा जो बिंदू आहे या बिंदूला आपण या ठिकाणी या 6व्या क्रमांकाचा बिंदू सीमांत उपयोगिता आणि एकूण उपयोगिता दर्शवणारी जी काही पातळी आहे ही जी स्थिती आहे ही पातळी किंवा ही अवस्था आपण इथं या डॉट रेषेने दर्शविलेली आहे. आणि ही जी स्थिती दर्शविलेली आहे ही स्थिती म्हणजे कमाल समाधानाची स्थिती होय. कमाल समाधान किंवा सर्वाधिक समाधान मिळवून देणारी ही स्थिती आहे. यालाच तृप्ती बिंदू असं म्हटलेलं आहे. आणि अशा प्रकारची ही आपल्याला या दोन्ही मधली अवस्था किंवा एकूण उपयोगिता आणि सीमांत उपयोगिता या दोन्ही मध्ये असणारा परस्पर संबंध आपल्याला दर्शविता येतो किंवा सांगता येतो. त्यानंतर एकूण उपयोगिता जी आहे ही एकूण उपयोगिता जेव्हा घटलेली आहे तेव्हा मात्र सीमांत उपयोगिता वजा झालेली आहे. वजा झालेली आहे. इथेही बघा हा जो एकूण उपयोगिता वक्र आहे या बिंदूपासून या बिंदूपर्यंत तो असा खाली उतरलेला आहे. आणि इथं हा जो सीमांत उपयोगिता वक्र आहे हा सीमांत उपयोगिता वक्र या बिंदूपासून या बिंदूपर्यंत क्ष अक्षाला छेदून तो खाली गेलेला आहे.
आणि म्हणून त्याला मिळालेली या बिंदूपासून किंवा या 6व्या नगापासून मिळालेली जी सीमांत उपयोगिता आहे ती सीमांत उपयोगिता मिळाल्यानंतर या तृप्ती बिंदू नंतर त्याने जो काही त्याने वस्तूच्या नगाचं सेवन केलेलं आहे त्या नगापासून मिळालेली जी एकूण उपयोगिता आहे ती घटत गेलेली आहे आणि सीमांत उपयोगिता मात्र वजा झालेली आहे. इथं वजा मिळालेली सीमांत उपयोगिता इथं डार्क भागाने दर्शविलेली आहे. आणि म्हणून आपल्याला असं म्हणता येईल की जेव्हा एकूण उपयोगिता ही घटत जाते तेव्हा सीमांत उपयोगिता वजा किंवा ऋण होत जाते किंवा ऋण मिळते. म्हणजे सीमांत उपयोगिता ऋण मिळते केव्हा, जेव्हा एकूण उपयोगिता ही घटत जाते त्या अवस्थेमध्ये. त्यानंतर आपल्याला असंही लक्षामध्ये येईल, असंही म्हणता येईल आपल्याला की या ठिकाणी जो 5व्या क्रमांकाचा जो मुद्दा आहे किंवा 5व्या क्रमांकाचा जो आपल्याला इथं संबंध दर्शविता येईल ते आपल्याला असं म्हणता येईल की जेव्हा उपभोक्त्याला मिळालेली जी एकूण उपयोगिता आहे, एकूण उपयोगिता मिळालेली आहे ती सर्वाधिक आहे, म्हणजे तृप्ती बिंदू आहे, कमाल समाधानाचा बिंदू आहे. या बिंदूनंतर तृप्ती बिंदूनंतर जर उपभोक्त्याने जर समजा त्या ठिकाणी उपभोग घेतला तर तो काय करतो, त्या अवस्थेमध्ये जास्त मिळालेले असल्यामुळे जो काही सुज्ञ उपभोक्ता असतो, सामान्य उपभोक्ता असतो, तो काय करतो, या पातळीनंतर उपभोग घेणं थांबवतो. कारण त्याला मिळालेली जी काही उपयोगिता आहे ती उपयोगिता मात्र सर्वाधिक मिळालेली असते, सर्वात जास्त समाधान मिळालेलं असतं आणि म्हणून या अवस्थेमध्ये तो सुज्ञ असणारा उपभोक्ता तो उपभोग घेणं थांबवतो किंवा वस्तूच्या नगाचा उपभोग घेणं त्या ठिकाणी तो थांबवतो. आणि जर समजा त्याने या तृप्ती बिंदू नंतर जर त्याने उपभोग घेतला, वस्तूचा उपभोग घेणं चालू ठेवलं तर मात्र काय होतं की बघा आता इथं 6व्या नगाची मिळालेली जी काही सीमांत उपयोगिता आहे ती 0 आहे आणि मिळालेली जी एकूण उपयोगिता आहे ती 30 आहे. म्हणजे ही 30 उपयोगिता आणि 0 उपयोगिता मिळाली. म्हणजे या पातळीला आपण इथं तृप्ती बिंदू असं म्हटलेलं आहे. मग या तृप्ती बिंदू नंतर जर त्याने उपभोग घेणं चालू ठेवलं तर या ठिकाणी 7व्या नगाचा उपभोग घेतला तृप्ती बिंदू नंतर किंवा कमाल समाधानाची पातळी गाठल्यानंतरही त्याने उपभोग चालू ठेवला किंवा उपभोग घेतला तर मात्र त्याला मिळणारी जी काही ही कमाल समाधानाची पातळी त्याच्यामध्ये घट होते. म्हणजेच मिळालेलं जे समाधान आहे, कमाल समाधान आहे, त्याचं रूपांतर असमाधानामध्ये होतं. केव्हा, या तृप्ती बिंदू नंतर त्याने उपभोग घेणं चालू ठेवल्यास किंवा उपभोग घेतल्यास त्याला मिळालेली जी उपयोगिता आहे ती मात्र घटत इथं गेलेली आहे. इथं एकूण उपयोगितेमध्ये 30 वरून 28 झाली, म्हणजे इथं एकूण उपयोगिता घटली, म्हणजे सर्वाधिक समाधान मिळाले त्याच्यामध्ये आता घट झालेली आहे. म्हणजे आता त्याचे वाटचाल कुठं झाली, असमाधानाकडे त्याचं रूपांतर होण्यास सुरुवात झालेली आहे, त्याची वाटचाल झालेली आहे. आणि म्हणून आपल्याला असं म्हणता येईल की जेव्हा किंवा उपभोक्त्याने कमाल तृप्ती बिंदूनंतर जर उपभोग चालू ठेवला किंवा उपभोग घेतल्यास त्याला मिळणारे जे काही समाधान आहे त्या समाधानाचं रूपांतर असमाधानामध्ये होतं. म्हणजे त्या वस्तूपासून मिळणारी जी उपयोगिता आहे त्याचे दुष्परिणाम जाणवू लागतात. आणखी आपल्याला या दोन्हीच्या बाबतीमध्ये आणखीन एक आपल्याला म्हणता येईल की या ठिकाणी जी एकूण उपयोगिता आहे ही नेहमी इथं धन असलेली दिसून येते. बघा इथं देखील ही धन स्वरूपामध्ये आहे आणि हा जो वक्र आहे हा वक्र डावीकडून उजवीकडे वर चढत गेलेला आहे, विशिष्ट पातळीला तो स्थिर झालेला आहे, नंतर तो असा घटत गेलेला आहे. पण या तक्त्याच्या आधारे आपल्याला असं म्हणता येईल की एकूण उपयोगिता ही कशी आहे, धन आहे. म्हणून एकूण उपयोगिता ही कशी असते, धन असते, धन स्वरूपामध्ये असते. आणि एकूण उपयोगिता वक्राचा जो आकार आहे किंवा एकूण उपयोगिता जो वक्र आहे तो मात्र असा डावीकडून उजवीकडे वर चढत जाणारा आहे, एका पातळीला स्थिर झालेला आहे, नंतर तो शेवटी घटत गेलेला आहे. आणि सीमांत उपयोगिता दर्शविणारा जो वक्र आहे तो देखील डावीकडून उजवीकडे मात्र वरून खाली असा खाली उतरत गेलेला आहे किंवा खाली जाणारा आहे आणि क्ष अक्षाला छेदून तो क्ष अक्षाच्या खाली उतरलेला आहे. आणि मग या क्ष अक्षाच्या खालचा जो या वक्राचा भाग आहे हा जो भाग हा वजा उपयोगिता दर्शवितो. याचा अर्थ असा आहे की सीमांत उपयोगिता ही धन असू शकते, ऋणही असू शकते आणि शून्यही असू शकते. म्हणजे इथपर्यंतचा हा जो वक्राचा भाग आहे हा धन उपयोगिता दर्शवितो, इथं मात्र ही शून्य झालेली आहे आणि त्याच्या खालचा जो ह्या वक्राचा भाग आहे तो मात्र
वजा उपयोगिता दर्शवतो. म्हणून आपल्याला असं म्हणता येईल किंवा असं म्हटलं जातं की सीमांत उपयोगिता ही धन, शून्य आणि ऋण असू शकते. अशा प्रकारे आपण या ठिकाणी एकूण उपयोगिता आणि सीमांत उपयोगिता यामधील आपण सहसंबंध दोन्हीमध्ये असणारा परस्पर संबंध आपण इथं बघितलेला आहे. या ठिकाणी आजच्या पुरता आपण इथं थांबूया. धन्यवाद. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.